शुभ दुपार सर्वांना. तर बघा, आज आहे शनिवार. शनिवारी भाजीची म्हणजे जरा टंचाईच असते, भाजी संपत आलेली असते सगळ्या. असतो बटाटा वगैरे, पण सदा पण बटाटा खाऊन कंटाळा येतो. म्हणलं चला आज जरा कुकर लावले होते, मग कुकरमध्ये पण डाळ भात वांग असे शिजवून घेतले होते. डाळ वांग्याची आमटी करावं म्हणून. आणि नंतर म्हणलं चला कांद्याची चटणी करावं म्हणून असं उभा उभा कांदा मी चिरून घेतला तव्यामध्ये. चपात्या भाकरी करून घेतल्यावर तवा गरम होता, खोलगट्याचा आहे बघा तवा पण तसा. मग म्हणलं चला तव्यावर अशी चटणी खूप छान लागते. तेल टाकले, जिरे मोहरी टाकले, लसूण टाकले बघा, थोडासा कांद्याला हळद टाकले. आणि जे कांदा आपला उभा चिरून घेतला होता ना, तो कांदा त्यावर परतून घ्यायचा. 1-2 मिनटं मस्त कांदा छान आपल्या हळदीमध्ये परतून झाला ना, मग नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि तिखट टाकून घ्यायचा आपला घरचा काळा मसाला. अशी पण कांद्याची चटणी बघा खायला खूप छान लागते. काळ्या चटणीची येसूर म्हणतात ना, ते घालायचा खूप छान लागतो. आणि मीठ टाकायचं चवीनुसार. आणि मस्त असं एक जीव वापरू द्यायचा बघा, तो कांदा तेलामध्येच नुसता असा. मग नंतर शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे मस्त जरा थोडा मोठा मोठा कूट टाकायचा. माझ्याकडे बारीक होता म्हणून मी तो बारीक घातला. तशी चटणी पण अशी कांद्याची खायला खूप छान लागते बघा. आणि करायला पण अगदी सोपी आहे आणि चवीला पण छान लागते. भाकरीवर तर एकच नंबर लागते बघा. मस्त मी अशी कांद्याची चटणी बनवून घेतली बघा, भाकरीवर खायला. चपात्या केले, नंतर माझ्यासाठी एक भाकरी केली आणि ताट जेवायला वाढून घेतलं बघा. डाळ वांग्याची आमटी आणि कांद्याची चटणी, वरण भात घेतला होता, थोडासा देवाला नैवेद्य दाखवला. आणि कांद्याची चटणी बघा आणि भाकरी. या जेवण करायला, चॅनलला सबस्क्राईब करा.